नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि विशेषतः तलाठी भरतीची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. आज आपण महसूल विभागातील रिक्त पदांबाबत आणि शासनाच्या नवीन मागणीपत्राबाबत दोन मोठे अपडेट्स पाहणार आहोत. बघा, तलाठी भरतीसाठी फॉर्म्स ऑलरेडी सुरू आहेत. तुम्ही ते फॉर्म भरू शकता. पण आपण जे आज बोलणार आहोत ते अजूनही काही रिक्त जागा आहेत त्याबद्दल बोलणार आहोत. म्हणजे भविष्यामध्ये या जागांसाठी भरती येऊ शकते किंवा सध्याच्या ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये अजून वाढ होऊ शकते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा. जर तुम्हाला ऑफिशियल PDFs, डॉक्युमेंट्स, सर्क्युलर्स मिळवायचे असतील तर व्हॉट्सॲप, टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. किंवा तुम्हाला जर आर्टिकल रीड करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये पहिली लिंक आहे, त्याला क्लिक करून सुद्धा जे आहे तुम्ही आर्टिकल रीड करू शकता. सगळे इम्पॉर्टंट लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, चेक करायला विसरू नका मित्रांनो, पहिली मोठी अपडेट येत आहे ती रायगड जिल्ह्यातून. सकाळ वृत्तपत्रातील एका महत्त्वपूर्ण बातमीनुसार रायगड जिल्ह्याच्या महसूल विभागात तब्बल 238 पदे रिक्त आहेत. ग्रामीण भागातील महसूल प्रशासनाचा कणा मानल्या जाणाऱ्या यंत्रणेमध्ये ही मोठी कमतरता आहे. यामध्ये प्रामुख्याने मंडळ अधिकारी, तलाठी आणि कोतवाल या संवर्गाच्या पदांचा समावेश आहे. जर आपण रिक्त पदांच्या आकडेवारीवर सविस्तर दृष्टिकोन टाकला तर परिस्थिती कशी आहे ते आपण पाहूया. तर बघा, मंडळ अधिकाऱ्यांची एकूण मंजूर पदे 90 असून त्यापैकी 14 रिक्त आहेत. तलाट्यांची 510 पदे मंजूर असून त्यामध्ये 106 पदे रिक्त आहेत. आणि शेवटचा दुवा असलेल्या कोतवालांची 351 पदे मंजूर असून 118 पदे रिक्त आहेत. या वाढत्या रिक्त पदांमुळे सध्या कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा मोठा ताण येत असून अनेक गावांचा जो भार आहे तो एकाच अधिकाऱ्यावर पडत आहे. प्रशासनावरील हा ताण कमी करण्यासाठी ही पदे तातडीने भरणे शासनासाठी क्रमपात्र आहे. आता वळूया आपल्या दुसऱ्या आणि अत्यंत सकारात्मक अपडेटकडे. शासनाच्या एका अधिकृत परिपत्रकानुसार शासनाकडून ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी संवर्गाकरिता प्राप्त विविध जिल्हानिहाय मागणीपत्रांपैकी पेसा तसेच बिगर पेसा क्षेत्रातील विविध सामाजिक आरक्षणानुसार मागणीपत्रे प्राप्त झालेली आहेत. यात एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे यांपैकी चंद्रपूर जिल्ह्यातील पेसा क्षेत्राकरिता अनुसूचित जमातीच्या म्हणजे ST प्रवर्गासाठी पदे उपलब्ध झाली आहेत. याचा सरळ अर्थ असा होतो की महसूल विभागाकडून रिक्त पदांचा आढावा घेण्याचे आणि पदे भरण्यासाठीची प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. म्हणजे सध्या आपण जे बोलत आहोत की एवढे पदे रिक्त आहेत वगैरे, हे भरण्यासाठी जे आहे ती प्रोग्रेस जी आहे ती सुरू आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या दोन्ही पुराव्यांवरून आपल्याला एक गोष्ट स्पष्ट समजते, ती म्हणजे महसूल विभागात मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त आहेत आणि शासनाकडून यावर हालचाली देखील सुरू आहेत. म्हणूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना एकच विनंती आहे की जाहिरात कधी येईल याची वाट न बघता आपला अभ्यास, आपली तयारी सातत्याने आपल्याला सुरू ठेवायची आहे. सध्या जे फॉर्म निघालेले आहेत ते भरा. ऑलरेडी माझ्या माहितीनुसार सध्या या डेट सहित 10,76,000 समथिंग फॉर्म आलेले आहेत. सातत्य हीच यशाची गुरुकिल्ली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला खाली कॉमेंट करून नक्की सांगा. तसेच अशाच अचूक आणि विश्लेषणात्मक जे आहे माहितीसाठी आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.